महाराज अल्निनोमुळे दुष्काळ येणार आहे हे बऱ्याच शेतकऱ्यांनी ऐकलं असेल, पण हे भानगड काय, हे लपड काय, आपण थोडक्यात समजून घेऊ. हे लपड तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं, युट्यूबला असाल तर आणि इंस्टाला असाल तर फॉलो करायचा. लक्षात घ्या, 2 मिनिटात समजून देतो तुम्हाला काय भानगड आहे. ही आपली पूर्ती आहे मित्रांनो. आलं रे बरोबर. ती आपण मध्य भागातून 2 भागांमध्ये डिवाइड करू. केली डिवाइड. याला भूमध्यरेखा किंवा इक्वेटर म्हणतात. आता आपला भारत देश कुठे येतो रे? आपला भारत देश भूमध्यरेखाच्या थोडा वरती ह्या साईडला येतो. थोडं इकडे काढू का? हा, इथे येतो. इथे आपला भारत देश येतो. त्यानंतर काय होतं, इथे येतो ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया. त्याच्यानंतर इथे येतो मित्रांनो साऊथ अमेरिका. साऊथ अमेरिका. आणि नंतर इथे येतो मित्रांनो आफ्रिका, साऊथ आफ्रिका. बरोबर. आणि नंतर हा जो भाग आहे हा पूर्ण समुद्र आहे इथं. इकडे हा पुरा समुद्र आहे आणि इथे सगळं पाणी आहे मित्रांनो, सगळंच्या सगळं. मग याला आपण इंडियन ओशन म्हणतो, भारतीय समुद्र. नंतर याला पॅसिफिक ओशन म्हणतो आणि याला अंटार्क्टिक ओशन म्हणतात. आता लक्षात घेऊ मित्रांनो, का आपल्या भारतावर दुष्काळ येणार आहे. मित्रांनो तुम्हाला थोडक्यात समजवतो. हा सूर्य आहे, सूर्य हा सूर्य इथे आहे बरोबर, म्हणजे पृथ्वीच्या इथे बरोबर समोरासमोर. तर ही सूर्याची किरण इथून निघाली, पहिली सरळ जातील, ते असे सरळ गेली तर बरोबर इथे येतात. पृथ्वी कशी आहे, अशी आहे, अशी गोल आहे. तर मग हे सूर्याची किरण इकडून अशी वरती जातील तोपर्यंत इकडे अंधार होऊन जातो, खाली जातील तर खाली अंधार होऊन जातो, कारण की खाली जाता येत नाही. कारण की सूर्याची किरण कशी आहेत, वाकडे तिकडे नाही, सरळ इथेपर्यंत जातील, इथलोंगच जातील, इथपर्यंत जातील, खाली इथलोंगच जातील. हा वरती भाग बर्फ येतो, खालीही बर्फ येतो. का? सूर्याची किरणच पोहोचत नाही आणि इथे जायला टाइम लागतो. पण सगळ्यात लवकर हा जो सूर्य आहे याची किरण सगळ्यात फास्ट कुठे जातील, या सरळ भागेवर. मग हा पूर्ण भाग जो आहे पृथ्वीचा, या भागेवर सगळ्यात जास्त उष्णता राहते. का? सूर्याची किरण इथून निघतात, पहिले याच्यावर पडतात, त्याच्यामुळे याच्यावर उष्णता जास्त असते. त्याच्यामुळे आपल्या भारतामध्ये एवढी गरमी आहे, कारण की आपण बरोबर इक्वेटरच्या जवळ येतो, त्याच्यामुळे गरमी आहे. मग आता लफडा काय होतो आहे, काय होतं मित्रांनो, पाऊस कसा येतो ते सांगतो. सुरुवातीला काय होतं, हा साऊथ आफ्रिका आहे. हा साऊथ आफ्रिकामध्ये काय होतं, इथे पाणी जे आहे ना, हा सगळा ओशन जो आहे ना जवळजवळ, हे पूर्ण पाणी गरम व्हायला लागतं आणि हे पाणी गरम होऊन इकडे समुद्र करंटच्या मार्फत इथे जमायला लागतं. इथे आहे जमीन सुरून जाते, म्हणून इथे पाणी जे आहे जमत 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 इथे भरपूर गरम व्हायला लागतं. आणि गरम पाणी झालं की पाण्याचं काय होतं, वाफ होते. वाफ झाल्यानंतर ती वाफ कुठे पळते, जिकडे लो प्रेशर असेल तिकडे पळते. तुम्ही बघा, खिडकी उघडून द्या, तुम्ही एखादी पाणी गरम करायला ठेवा, खिडकी उघडून द्या, ते पाणी, ती वाफ जी आहे ना त्या खिडकीमधून बाहेर पळायला लागते लो प्रेशर कडे. मग बरोबर इकडे लो प्रेशर तयार झाला राहतो गरमीमुळे. मग ती वाफ कुठे येते मित्रांनो, टाणटाण माझ्या भारतावर. आणि माझ्या भारतावर आल्यानंतर आपण कुठला मान्सून म्हणतो, हा साऊथ कडून आलेला पश्चिमेकडे, साऊथ वेस्ट मान्सून आपण याला म्हणतो. मग काय म्हणतो तुम्ही म्हणाल, याचा काय अल्निनोचा काय संबंध. तर मित्रांनो, हा सगळं पाणी गरम होते. आता सगळं अशीच परिस्थिती इथे ऑस्ट्रेलियामध्ये बी होते, कारण की हे जे पाणी आहे हे ऑस्ट्रेलियाला लागतं आणि इथे बी भरपूर गरम होतं. इथे एवढं गरम होतं आणि सगळ्यात मोठा महासागर जो आहे पॅसिफिक ओशन आहे, तर सगळ्यात जास्त पाणी गरम कोणाचं होतंय, पॅसिफिक ओशनचं. आणि ऑस्ट्रेलियाची जेव्हा परिस्थिती सामान्य असते, जेव्हा अल्निनो नसतो, तेव्हा हे वारे असे वाहतात इकडे. मग हे जे पाणी आहे गरम पाणी, हे परत इकडे येऊन आशियन कंट्रीज आहेत, इकडून हा समुद्रामधून जाऊन 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 परत इथे येतात या जागेला, साऊथ आफ्रिकेच्या, ज्याला आपण मेडागास्कर म्हणतो. आणि इथे पाणी जास्त गरम होतं, परत पाऊस पडतो. पण ह्या वेळेस काय झालेलं आहे लफडं, यावेळेस लफडं असं झालेलं आहे, इथं पाणी तर गरम झालं, पण पाणी आता इकडे न जाता वाऱ्यांमुळे इकडे यायला लागलंय. कुठे, या साईडला, इकडच्या दिशेला, म्हणजे विरुद्ध दिशेला पाणी इकडे वाहायला लागलं आहे. मग हा सगळं थंड पाणी आहे, याच्यामध्ये गरम पाणी मिक्स होईल आणि इथे माशांचं प्रोडक्शन वगैरे जास्त होतं, कारण की जिथे माशांचं प्रोडक्शन जास्त होतं तिकडे थंड आणि गरम पाणीची मिलावट झाल्यावर सगळ्यात जास्त बघितलं गेलेलं आहे. तर त्याच्यामुळे इथे मागच्या 2 ते 3 वर्षापासून माशाचं प्रोडक्शन खूप वाढून गेलं आहे. पहिले इकडे थंड पाणी होतं, इकडे वाफ होत नव्हती पाण्याची थंड पाण्यामुळे,
तर हा सगळा भाग जो आहे ना हा पूर्ण वाळवंट होता. पण आता इकडे पाणी जात आहे गरम, उलटे दिशा फिरून घेतलाय, त्याच्यामुळे इकडे पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण आपल्याकडे काय होतं, हे गरम पाणी इकडे न येता इकडे गेल्यामुळे इथे जे वाफ होणार होती, ज्या पटीत व्हायला पाहिजे तेवढी होणार नाही. वाफ जर कमी झाली तर इकडे येणारं पाणी कमी होईल आणि त्याच्यामुळे आपल्याकडे दुष्काळ येणार आहे. बस एवढी सिंपल प्रोसेस आहे. तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर फॉलो करून घ्या. तुम्हाला इथे मॅप मध्ये दाखवतो. हा बघा ऑस्ट्रेलिया, टाणटाण, हे आपलं लाईन, हा आपला भारत, हे बा मेडागास्कर इथे, आणि हा तृतीय आशिया गोल आहे. तर मग हे इथून पाणी इथे जमायला लागतं. हे पाणी जमल्यानंतर हे बघा हे आशियन कंट्रीज मधून असं निघत 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 इथे येतं. म्हणजे पूर्ण गरम पाणी इथे येतं आणि इथून वाफ होऊन आपल्या भारतावर येतो, ज्याला आपण साऊथ वेस्ट मान्सून म्हणतो. पण लफडा असं झालाय की इथे जमलेलं पाणी इकडे न जाता आता इकडे जायला लागलंय उलट, जे की येऊन इथे येऊन असं इकडे येऊन इथे जमेल आता. आणि हा सगळा वाळवंटाचा भाग होता साऊथ अमेरिकाचा, तर इथे ते पाणी पडेल आणि आपल्याकडे गरम पाणी कमी होईल तर वाफ कमी होईल, वाफ कमी होईल तर पाणी कमी पडेल. बस एवढं सिंपल प्रोसेस आहे. तर तुम्हाला आता समजलं असेल तर यार, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर फॉलो करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.